नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आजचं हे आपलं लेक्चर BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या दुसऱ्या सेमिस्टरमधील चौथ्या पेपरच्या संदर्भामध्ये आहे. आपण चौथ्या पेपरमध्ये जो अभ्यासक्रम अभ्यासत आहोत, इंडियन सोशल कंपोजिशन, या पेपरमध्ये आपण पहिल्या प्रकरणामध्ये ज्या काही संकल्पना अभ्यासल्या त्यामध्ये फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी या चॅप्टरच्या अनुषंगानं भारतीय समाजाची वैशिष्ट्ये यामध्ये आपण आतापर्यंत भारतीय समाजामधील ज्या काही धार्मिक स्वरूपाची विविधता असेल, सांस्कृतिक विविधता असेल, जाती विविधता असेल, जनजाती विविधता असेल, भाषिक विविधता असेल, या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. त्याचबरोबर भारतीय समाजामध्ये एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असलेलं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणून भारतीय समाजाची मूल्यव्यवस्था या अनुषंगानं सुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये एक मुद्दा आहे. व्हॅल्यूज ऑफ इंडियन सोसायटी या संकल्पनेमध्ये आपल्याला जे भारतीय समाजाच्या एकंदरीतच राष्ट्रीय एकात्मतेसाठी, राष्ट्राच्या एकतेसाठी, सामाजिक बांधिलकीसाठी ज्या मूल्यव्यवस्थेची आवश्यकता आहे त्या मूल्यांच्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करणं यामध्ये गरजेचं आहे की ज्यामुळे भारतीय समाज एकसंघ आहे, भारतीय समाजामध्ये युनिटी टिकून आहे, भारतीय समाजामध्ये एकता आहे. या गोष्टींचा, या मूल्यांचा आपल्याला या ठिकाणी जाणीव असणं, विचार आपल्यामध्ये रुजणं ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. कारण आपल्याला माहीत आहे की दिवसेंदिवस समाज व्यवस्थेमध्ये एक असहिष्णुता वातावरण निर्माण होत चाललेलं आहे. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वेगवेगळ्या जाती धर्मांची लोक असतात, वेगवेगळ्या संस्कृती असणारी, वेगवेगळ्या वंशांची, वेगवेगळ्या पंथांची लोक असतात. या सर्वांविषयी मग ती त्यांचा वेगळा स्वभाव असो किंवा त्यांचं वेगळं वर्तन असो किंवा त्यांचं जे काही कल्चर असो, याविषयी आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे. त्याविषयी आपण सहिष्णुता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपण त्या सगळ्यांचा, त्यांच्या रूढी, प्रथा, परंपरा, त्यांच्या भावना, त्यांची वर्तन असेल किंवा त्यांच्या एकंदरीतच श्रद्धा, विश्वासांच्या ज्या काही गोष्टी असतील याविषयी आपण त्या ठिकाणी त्यांचं कुठलंही अवहेलना होऊ नये किंवा त्यांचा कुठलाही अनादर होऊ नये, अशा पद्धतीचं आपल्याकडून वर्तन होऊ नये, ही अपेक्षा या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या मूल्यव्यवस्थेमध्ये आहे. प्रत्येकाचं अस्तित्व हे आपण मान्य केलं पाहिजे आणि एकंदरीतच या सगळ्या बाबींमुळं भारतीय समाज हा एकजुटीनं आजपर्यंत उभा आहे. की का तर सर्वधर्म समभाव ही संकल्पना आपण सगळ्यांनी मान्य केलेली आहे. म्हणून एकंदरीत या भारतीय समाजाच्या मूल्यव्यवस्थेमध्ये आपल्याला माहीत आहे की नॉन व्हायलेन्स, टॉलरन्स अँड को एक्झिस्टन्स ह्या तत्वांना खूप महत्त्व आहे. नॉन व्हायलेन्स, ज्याला आपण अहिंसा तत्व जे म्हणतो, सत्य, प्रेम, जिव्हाळा ह्या गोष्टीबरोबरच अहिंसा ह्या बाबी खूप महत्त्वाच्या आहे. अहिंसा म्हणजे महात्मा गांधी यांनी जे काही तत्त्व स्वीकारलं होतं, या तत्त्वाच्या अनुषंगाने त्यांनी जे काही त्यांचं पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी खर्ची घातलेलं आहे. या अनुषंगानं आपण बघतो की अहिंसेला महत्त्व आहे भारतीय समाजामध्ये. सत्य, प्रेम, जिव्हाळा, विश्वास, श्रद्धा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की ज्यामुळं माणसं एकमेकावर विश्वास ठेवतात, माणसाचा एकमेकावर त्या ठिकाणी श्रद्धा आहे, आपुलकी आहे की ज्यामुळं ही समाजव्यवस्था टिकून आहे, स्थिर आहे. म्हणून एकंदरीतच टॉलरन्स हा जो काही भाग आहे, सहिष्णुतेचा भाग आहे, सहिष्णुता तत्वसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून एकंदरीतच ही जी प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक जीवाचं अस्तित्व हे आपण मान्य केलं पाहिजे. म्हणून एकंदरीतच या सगळ्या बाबींचा विचार हा आपल्याला आला पाहिजे. कारण आपल्याला माहीत आहे की आपल्या भारतीय समाजामध्ये वेगवेगळी विविधता आहे, वेगवेगळ्या धर्माची लोक आपल्याकडे आहेत,
अनेक धर्म आपल्याकडे या ठिकाणी आहेत. म्हणून जे काही जैन धर्म असेल, हिंदू धर्मामध्ये असेल, यांना अहिंसेमध्ये खूप तत्त्व महत्त्वाचं मानलेलं आहे. बौद्ध धर्म असेल, शीख धर्म असेल, इस्लाम धर्म असेल, प्रत्येक धर्माची तत्त्व ही आपण मान्य केली पाहिजे. प्रत्येक धर्माचा आपण या ठिकाणी आदर केला पाहिजे. ह्या बाबी या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणून ह्या अहिंसेच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो की कोणताही मग मानवोत्तर प्राणी असो, त्या संदर्भामध्ये आपण कुठल्याही शारीरिक, मानसिक, वाचिक दृष्टीनं त्याचा अनादर नाही केला पाहिजे किंवा त्या सगळ्या बाबीतून विचार केला पाहिजे. कुठलाही वाईट कृत्य आपल्याकडून होऊ नये या बाबींचा विचार अहिंसेमध्ये असतो. म्हणून आपल्या धर्मा इतकंच इतरांना महत्त्व देणं, आपल्या स्वतः इतकंच इतरांना आपण महत्त्व दिलं पाहिजे, ही बाब याच्यामध्ये महत्त्वाची आहे. म्हणून अहिंसा दुसरं काय, अहिंसा म्हणजे काय, तर अहिंसा म्हणजे इतरांच्या भावभावनांचा विचार करणं, इतरांच्या सर्व त्याच्या श्रद्धा, विश्वास, मूल्ये यांचा विचार करणं, हा अहिंसेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. म्हणून त्याचबरोबर याच्यामध्ये काही इतर तत्त्व, जसं म्हणतो की आपण श्रद्धा, प्रत्येक व्यक्तीची आपली श्रद्धा असते. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या बाबींवर श्रद्धा ठेवतो. कोणी व्यक्तींवर श्रद्धा ठेवतो, कोणी दैवी शक्तीवर श्रद्धा ठेवतो, कोणी निसर्गावर श्रद्धा ठेवतो, कोणी प्राण्यांवर श्रद्धा ठेवतो. म्हणून त्याच्या भावनांचा आपण विचार केला पाहिजे. कोणीही त्याला त्या ठिकाणी त्याची अवहेलना करू नये. म्हणून एकंदरीत या श्रद्धेला, या विश्वासाला त्याच्याकडे तडा नाही गेला पाहिजे आपल्या वर्तनातून. ही बाब आपल्या मध्ये जाणीव असणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं सत्य हे तत्त्व पाळलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या व्यवस्थेमध्ये विश्वास टिकून आहे. सत्य भावना ही आपल्यामध्ये रुजल्या पाहिजे. चांगलं बोलणं असेल, चांगला विचार करणं असेल, चांगलं आचरण असेल किंवा ह्या सगळ्या बाबीमध्ये आपल्यामध्ये एक उदारमतवादी दृष्टिकोन हा विकसित झाला पाहिजे. ही बाब या भारतीय समाज व्यवस्थेच्या मूल्यव्यवस्थेमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणून याच्यामध्ये ही जी सहिष्णुता तत्त्व आहे, या सहिष्णुता तत्त्वाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण बघतो की आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे, की या वातावरणामध्ये अनेक प्रवृत्ती आहेत, अनेक विचारांची लोक आहेत, अनेक भावना, अनेक याच्यामध्ये संस्कृती असलेली लोक आहेत. आपल्याला माहीत आहे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या लोकांचं कल्चर वेगळं आहे, त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत, त्यांची राहणीमान वेगळी आहेत, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. या सगळ्या बाबींचा आपण या ठिकाणी आदर केला पाहिजे, विचार केला पाहिजे, त्यांच्याविषयी श्रद्धा असली पाहिजे. आणि एकंदरीतच ह्या गोष्टी जर आपण ठेवल्या तरच आपण आपल्या भारतीय समाजामध्ये एक युनिटी आपण टिकून ठेवू शकू. आणि आपल्या समाजव्यवस्थेमध्ये जर युनिटी असेल तरच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रगती करू शकू. आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये प्रगती, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रगतीच म्हणजेच समाजव्यवस्थेमधली प्रगती. समाजाची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल. आणि देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासासाठी आपल्या सर्वांमध्ये राष्ट्रभावना, राष्ट्राविषयी प्रेम, ह्या बाबी आपल्यामध्ये रुजणं फार गरजेचे आहेत. म्हणून एकंदरीतच आपण हे जी काही सहिष्णुता तत्त्व आहे, हे आपल्या राष्ट्रीय विकासामध्ये खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. आणि एकंदरीत आपण बघतो की प्रत्येक आपण जण हा इतरांविषयी एक लवचिकता आपल्या मनामध्ये असली पाहिजे. इतरांविषयी आपल्यामध्ये जो काही दृष्टिकोन आहे तो सौम्य असावा. मग तो कोणत्याही पद्धतीची व्यक्ती असो, मग अनेक प्रवृत्तीच्या व्यक्ती असू शकतात. एखादी व्यक्ती रागीट असू शकते, एखादी व्यक्ती स्वतःचा विचार करणारी असू शकते, एखादी व्यक्तीमध्ये त्याचे जे काही वर्तन असेल त्या सगळ्या बाबींचा आपण तो समोर आल्यानंतर आपण त्याला तशा पद्धतीनं ट्रीटमेंट दिली पाहिजे. एक सहिष्णुता तत्त्व त्याच्यामध्ये ठेवलं पाहिजे. त्याच्याशी आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठलाही पूर्वग्रह आपल्या मनात न ठेवता त्याच्यासह आपण कुठलंही संभाषण होऊ नये. म्हणून एक चांगला विचार आपल्या मनामध्ये, एक चांगलं तत्त्व ते रुजलं पाहिजे. तरच ही समाजव्यवस्था एक आनंदीमय जीवनामध्ये किंवा चांगल्या शांतता वातावरणामध्ये राहू शकेल.
म्हणून आपण बघतो की बऱ्याच वेळा आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात की आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस ही जी काही कॉन्सेस आहे समाज व्यवस्थेच्या संदर्भामधली असहिष्णुतेचं तत्व जे आहे, असहिष्णुता वाढत चालली आहे. आपण बघतो आहे काही वर्षांमध्ये गेल्या काही अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून द्वेष, संघर्ष, वाद, भांडण, तंटे हे वाढत चाललेले आहेत. मग ते वेगवेगळ्या कारणावरून असतील, वेगवेगळी मग धार्मिक स्वरूपाची कारणं असू शकतात, जातीय स्वरूपाची कारणं असू शकतात किंवा सांस्कृतिक कारणं असू शकतात. ही वाद, द्वेष याच्यामध्ये वाढत चाललेला आहे. वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये, वेगवेगळ्या लोकांच्या कल्चरच्या संदर्भामध्ये असेल, हा वाद वाढत चाललेला आहे. आपण बघत आहोत की त्याच्यातून झुंडबळीसारखी झुंडबळी ह्या होत आहे, त्याच्यामध्ये अनेक लोकांचे मृत्यू होत आहेत. आणि एकंदरीतच आपण बघतो की दिवसेंदिवस लोकांमधली जी काही सहिष्णुतेची भावना ही कमी होत असलेल्या पद्धतीने, जसं की आपण बघतो की बलात्कारासारखे गुन्हे घडत आहेत. त्याचबरोबर आपण बघतो की जे गुन्हेगारी वर्तन वाढत चाललेलं आहे आणि याचा परिणाम हा एकंदरीतच समाजव्यवस्थेमध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण होत असताना आपल्याला दिसून येते. एक अशांततेचं वातावरण, आपल्याला एक भीतीदायक वातावरण लोकांमध्ये निर्माण होत असताना दिसून येते. म्हणून लोकांना असुरक्षिततेची भावना निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं मूल्य हे जपलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचं महत्त्व आपण समजलं पाहिजे. कारण आपण बघतो की या झुंडबळीमुळं किंवा या द्वेष जातीय भावनेमुळं याच्यामध्ये मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक लोकांची बळी फार गेलेली आहेत. म्हणून एकंदरीत आपण बघतो की वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या काही दंगली झालेल्या आहेत, वेगवेगळे काही जाळपोळ झालेली आहे किंवा वेगळी गुन्हेगारी घडलेली आहे, ती त्याच्यामध्ये मागासवर्गीय असेल किंवा त्या ठिकाणी जे अल्पसंख्याक लोक असतील, या संदर्भामध्ये एक अन्यायकारक भावना झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून या सगळ्या गोष्टींवर जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपण अहिंसासारख्या तत्वाचा आपण विचार केला पाहिजे की आपल्या वर्तनामधून किंवा आपल्या बोलण्यामधून किंवा आपल्या विचारांमधून, आपल्या बघण्यामधून कुठलाही दुसऱ्या व्यक्तीला त्रास होणार नाही किंवा त्याच्यावर अपमानकारक त्याला वाटणार नाही. तेव्हाच ही व्यवस्था एक चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये राहू शकेल. प्रत्येक धर्म जसा आपल्या धर्माला आपण महत्त्व देतो, तसं इतरांच्या धर्मांना, इतरांच्या संस्कृतीला, इतरांच्या विचारांना किंवा त्यांच्या जी काही कल्चर आहे त्यांना आपण महत्त्व दिलं पाहिजे. तरच ही धर्म, अहिंसा, श्रद्धा, विश्वास, सत्य ह्या सगळ्या बाबींचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून एकंदरीतच ह्या सर्व बाबी आपल्या भारतीय समाज व्यवस्थेच्या मूल्यव्यवस्थेमध्ये फार महत्त्वाचं योगदान आहे की ज्यामुळं भारतीय समाजामध्ये एकता टिकून आहे. आणि या एकतेला राष्ट्रीय मध्ये खूप मोठा याच्यामध्ये रोल आहे. म्हणून राष्ट्राविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे, देशाविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे, देशातील संपत्तीविषयी आपण आदर केला पाहिजे. आपण दिवसेंदिवस बघतो की आपण आपल्या घरातील संपत्ती किंवा आपली जी काही घरातील वस्तू जेवढ्या आपण चांगल्या पद्धतीनं वागवतो किंवा त्याविषयी आपण चांगल्या पद्धतीनं त्या जपतो, तसं देशातील संपत्ती ही आपली संपत्ती आहे. देशातील वेगवेगळ्या संपत्ती किंवा ज्या काही व्यवस्था आहेत त्याविषयी आपण जाणीव ठेवली पाहिजे. सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. जसं आपण घरामध्ये वातावरण ठेवतो, स्वच्छ वातावरण असेल, सहिष्णू वातावरण असेल, एक प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचं वातावरण आपल्या घरात ठेवतो, तसं आपल्या आजूबाजूमध्ये किंवा आपल्या वातावरणामध्ये, आपल्या व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तशा पद्धतीने आपलं वर्तन ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून समाज व्यवस्थेमध्ये एक आनंददायी वातावरण निर्माण होईल. ह्या बाबींचं महत्त्व या समाज व्यवस्थेमध्ये खूप गरजेचं आहे. म्हणून एकंदरीतच आपण ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून पर्यावरणावर आपण विचार केला पाहिजे. आपल्याला श्वास हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला ऑक्सिजन देण्यासाठी पर्यावरण हे आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. वृक्षतोड ही कमी झाली पाहिजे आणि वृक्ष लागवड ही वाढली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि एकंदरीत त्याचा परिणाम हा नक्कीच आपल्या आरोग्यावर चांगला होईल असा आपण विचार केला पाहिजे.
आणि ह्या सगळी तत्व आपण इतरांपर्यंत कशी पोहोचवता येतील याचा विचार आपण निश्चितच केला पाहिजे. म्हणून मी या तासिकेच्या माध्यमातून आपल्याला हेच सांगू इच्छितो की आपल्यामध्ये ज्या काही आपण ह्या सगळ्या बाबी महत्त्वाच्या, जे आपण घरामध्ये आपण जशा पद्धतीनं वावरतो तसं आपल्यामधलं वर्तन हे बाहेरही असलं पाहिजे. म्हणून ह्या बाबींचा विचार आपण केला पाहिजे आणि जेणेकरून समाजव्यवस्था ही शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडेल किंवा व्यवस्थित राहील अशा पद्धतीने आपलं बिहेवियर असलं पाहिजे, आपलं कार्य असले पाहिजे, आपले कर्म चांगले असले पाहिजे की जेणेकरून त्या कर्माचा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी जी परतफेड आहे ती चांगल्या पद्धतीने होईल. म्हणून आपण आपलं वर्तन कसं आहे, आपलं कर्म कसे आहे तशा पद्धतीनं आपल्याला फळ मिळत असते. म्हणून तशा पद्धतीनं प्रत्येकानं आपल्या वर्तनाचा, आपल्या विचारांचा, आपल्या वागण्याचा विचार करून आपलं वर्तन व्हावं की जेणेकरून इतरांना कुठलाही त्रास होणार नाही. या सगळ्या बाबी या भारतीय समाज व्यवस्थेच्या मूल्यव्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या आहेत. म्हणून भारतीय समाजामध्ये जी काही अहिंसासारखी तत्त्व आहेत, सहिष्णुता आहे किंवा सहअस्तित्व आहे, या उदारवतवादीपणा आहे, या सगळ्या गोष्टींना श्रद्धा, विश्वास, धर्म या सगळ्या बाबींना महत्त्व आहे. या सगळ्यांचा विचार हा आपल्या मनामध्ये रुजला पाहिजे. हीच या तासिकेच्या दृष्टिकोनातून भारतीय समाजाची अपेक्षा आहे आणि हे अतिशय महत्त्वपूर्ण एक वैशिष्ट्य भारतीय समाजाचं राहिलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया, नंतर भेटूया पुढच्या तासिकेमध्ये.